बस, नीट बस. फ्रॉक व्यवस्थित कर. फ्रॉक व्यवस्थित कर. दीदीला कपडे कपडे दुसरे घालणार. पसारा दिसत असेल ना कोपऱ्यात. छोटे बुवा दीदीचा सांग. इकडे इकडे समोर. पूर्वा दीदीशी व्हिडिओ कॉलवर बोला. देणार मी ऑरेंज देणार. दादा हॅपी बर्थडे पूर्वा. आज दिवसभर आता हॅपी बर्थडेचाच गजर राहील वाटतं. हाय हॅलो, मी नीलम तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. आज सकाळी मस्तपैकी उठलो, आवरलं सगळं आणि बसलो होतो. आज पूर्वांचा बड्डे होता. पूर्वा म्हणजे माझ्या नंदेची मुली. मग त्यांचा व्हिडिओ कॉल आला होता म्हणून त्यांच्याशी राधा बोलत होती. मग त्यांच्याशी बोलून झालं. मग लगेच मॅडमना ऑरेंज खूप आवडतो, त्यामुळे मग तो ऑरेंज आणला होता. मग तिने स्वतःच्या हाताने तिला सोलून हवा होता म्हणून ती स्वतःच तिथं सोलत बसली होती. त्या दिवशी नाश्त्याला डोसे बनवले होते आणि त्या दिवशी आमच्याकडे खूप पाऊस होता, त्यामुळे मुलांच्या शाळांना सुट्टी होती. त्यामुळे सगळं आरामात आणि निवांत चाललेलं होतं. त्यामुळे मग आरामात नाश्ते वगैरे चालले होते. मग नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाला लागलो. आमच्याकडे खूपच पाऊस पडत असल्यामुळे संध्याकाळी चहा पिण्याची इच्छा झाली. तशी रोज मी चहा पित नाही, कधी मध्ये लहर आली तर चहा पिते, नाही तर सकाळी दूध आणि बिस्किटच किंवा दूध नुसतं घेते. पावसाळी वातावरण होतं, पाऊस पडत होता म्हणून म्हटलं चहा बिस्किट खावं, म्हणून मग मी चहा बनवला आणि मस्त पाऊस बघत बघत निवांतपणे एकदम शांततेमध्ये तिथे खिडकीच्या बाजूला बसून चहा मस्त एकदम त्याचा आस्वाद घेत घेत चहा मस्तपैकी आरामात पिऊन घेतला. थोडा वेळ मग असंच पावसाला बघत एकदम शांततेत बसून राहिली आणि त्यानंतर मग दिवाबत्तीची वेळ झाली. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारीला मग टाईम झाला होता. त्यामुळे मग आज जेवणात काय बनवायचं म्हणून मग भरलेली वांगी बनवण्याचं ठरलं. खूप दिवस झाली खाल्ली नव्हती म्हणून मग तीच बनवली. मग त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. सुरुवातीला वांगी व्यवस्थित कट वगैरे करून घ्यायची. ती कट वगैरे केली की त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची. त्यानंतर तिला बुडवून ठेवलं होतं. मग एका साईडला कांदा कट करून घेतला, त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरं, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्स केलं आणि ते सगळं त्या कांद्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक ह्याचीसुद्धा पेस्ट मिक्सरला फिरवून घ्यायची आणि हे सगळं त्या बॅटरमध्ये ॲड करायचं आणि मग ते सगळं एकदम मिक्स मस्त करून घ्यायचं आणि जे बाजूला आपण जे वांगे कट करून ठेवलेले होते त्यामध्ये ते सगळं भरायचं आणि कढईमध्ये आपण नॉर्मल भाजीला तेल वापरतो त्यापेक्षा थोडंसं जरा जास्त तेल टाकायचं आणि ती वांगी अख्खीच त्या तेलामध्ये शिजण्यासाठी टाकून द्यायची. त्यानंतर त्यात थोडीशी शिजत आली की बारीक गॅसवर हे होऊ द्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं.
मंद आचेवर मस्त ती व्यवस्थित होऊन द्यायची आणि मध्ये मध्ये त्यांना हलवत राहायचं की खाली, जेणेकरून ते लागू नये म्हणून. मग अशी 5-1 मिनिटांनी अशी हलवत राहायचं आणि मग हलवलं की परत झाकण ठेवून द्यायचं. आणि जो आपण त्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट, कांदा ह्याचं जे मिक्स केलेलं जे मिश्रण होतं ते थोडंसं उरतं. मग जेव्हा वांगी पूर्ण शिजतील तेव्हा शिजायच्या आधी 5 मिनटं ते त्यामध्ये टाकायचं आणि ते मस्तपैकी हलवायचं. तेव्हा उरलं मग वांगी, आणि जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर 10 ते 15 मिनटामध्ये वांगी शिजून पण आपली रेडी होतात. त्यामुळे मग ते शेवटी ॲड करायचं. थोडंसं आपल्याला जर जास्त ड्राय वाटत असेल तर किंचितचं थोडी पाणी शिंपडायचं, जेणेकरून ती ग्रेव्ही थोडीशी अशी पातळ होते. आणि मग थोडंसं त्याला परत ते 5-1 मिनटं होऊ द्यायचं. त्यानंतर खाण्यासाठी आपलं वांगं रेडी आहे. चपातीबरोबर एक नंबर लागतं खाण्यासाठी. मग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.